हां, मी पण कॉकरोच. ही अशी लाईन पूर्ण सोशल मीडियावरती तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल. पण ॲक्चुअलमध्ये सीन काय? मॅटर काय? तर 15 मेला चीफ जस्टिस ऑफ इंडिया मिस्टर सूर्यकांत यांनी भारतातल्या बेरोजगार मुलांना, बेरोजगार युवांना कॉकरोच किंवा पॅरासाइट असं बोललेत किंवा असं कंपेअर केलंय. तर त्याच्यामुळे ती गोष्ट बऱ्याच युवांना, बऱ्याच यूथला लागली. भले त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं. त्यांचं असं म्हणणं होतं, की जे फेक डिग्री घेऊन त्या पोस्टवरती बसलेत किंवा जे बेरोजगार आहेत, त्यांना त्यांनी असं वक्तव्य वापरलंय, असं ते म्हटले. पण ती गोष्ट बऱ्याच लोकांना लागली आणि ती सर्वात जास्त लागली अभिजित दिपके या व्यक्तींना, ज्यांनी त्याच कॉकरोच बोललेल्या गोष्टीमुळे कॉकरोच जनता पार्टी असं एक कॅम्पेन सुरू केलं, अशी एक पार्टी बनवली. भले एक पार्टी ऑनलाईन आहे, हे एक सटायर आहे. सटायर म्हणजेच एक व्यंगचित्र आहे, असं मानलं जातं. पण खूप सारा यूथ, खूप सारा युवा याच्याशी जोडला गेलाय. आत्ताच्या कंडिशनला ह्याचे जवळ-जवळ 1 लाखापर्यंत मेंबर झाले आहेत. Instagramवरती 5.1 मिलियन फॉलोअर्सपेक्षा जास्त फॉलोअर्स याला फॉलो करतायत. कारण सध्या समाजामध्ये जे चाललंय ना, त्याच्याने कितीतरी यूथ किती फ्रस्ट्रेटेड झालेला आहे. बेरोजगारी आहे, महागाई वाढते, या सगळ्यांचा राग, या सगळ्यांचा फटका कुठेतरी निघणार आहे. त्याच्यासाठी ही कॉकरोच जनता पार्टी जी आता कॅम्पेन ओपन केलेलं आहे, त्याला कितीतरी युवा स्वतःहून जॉइन होतोय. यांनी तर स्वतःचा एक मॅनिफेस्टो पण काढलेला आहे. तुम्ही जर बघितलं ह्याचा मॅनिफेस्टो, तर ह्याच्या मॅनिफेस्टोमध्ये खूप सारे नियम आहेत. त्याच्यामध्ये जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, जे रिटायर झाल्याच्या नंतर त्यांना राज्यसभेमध्ये सीट मिळवता येणार नाही, असा नियम आहे. रिझर्व्हेशन कोणासाठी? महिलांसाठी. विधानसभा किंवा लोकसभा म्हणजे भारतीय राजकारणामध्ये जे 33% आहे, ते 50% करा. जे पण कुठले मीडिया चॅनल जे अदानी आणि अंबानी फंडेड आहेत, त्यांचे लायसन्स पूर्णपणे कॅन्सल करून टाका. एखादा राजकारणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जेव्हा बदली घेतो किंवा पक्ष बदलतो, तर त्याला 20 वर्षासाठी बॅन करा. अशी यांचे मॅनिफेस्टोमध्ये असलेले कंडिशन्स आहेत किंवा यांचा मॅनिफेस्टो आहे. हाच मॅनिफेस्टो सध्याच्या कंडिशनला देशभरामध्ये लागू झाला पाहिजे, असं याला फॉलो करणाऱ्या यूथचं म्हणणं आहे. तर अशी पार्टी खरंच ग्राउंडवरती बनली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं?